ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಇದು 2023-24ನೇ ಸಾಲಿನ ಹಿಂದಿ ಮಾಡೆಲ್ ಆನ್ಸರ್ ಕೀ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಹುವಾಕ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು सदाचार शब्द का विलोम शब्द रूप है दुराचार। ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ पंडिताइन शब्द का पुल्लिंग रूप पंडित। तीसरा प्रश्न निम्नलिखित में से ये क्वेश्चन शब्द है पैसा निम्नलिखित शब्द। नाಲ್ಕನೇ प्रश्न निम्नलिखित में से प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है सुनाना। ಐದನೇ प्रश्न प्रत्युपकार शब्द में संधि है गुण संधि। सिक्स्थ क्वेश्चन पंचवाटी शब्द में समास है द्विगु। सेवंथ क्वेश्चन इंटरनेट डैश मतलब क्या है इंटरनेट का ये रिक्त स्थान में सही कारक चिन्ह होगा ऐसा पूछे ये का। एट्थ क्वेश्चन एक छलनी में तुम्हें क्या बचेगा वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है प्रश्नवाचक। और सेकेंड विभाग में निम्नलिखित प्रथम दो शब्दों का सूचित शब्दों का अनुरूप तीसरा शब्द का संदिग्धता शब्द लिखिए। 4 क्वेश्चन है इधर। नाइन्थ क्वेश्चन जोहरा जलाउद्दीन आशियामा जैनुलाब्दीन। 10वें प्रश्न बसंत की सच्चाई एकांकी ईमानदारों का सम्मेलन में व्यंग्य रचना। 11वें प्रश्न कर्नल कुल्लर रज्जु नेता अंगद दोरोजी। 12वें प्रश्न बोला बोला कृष्ण चुगलाखोर बलराम। ಇವು ಒಂದು ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಉತ್ತರಿಸಿ ಅಂತಿದ್ದಾವೆ. ಇವು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. 13ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ರೋज ಏಕ್ ಸೇಬ್ ಖಾನೆ से कहने की जरूरत नहीं होगी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ डॉक्टर की। 14ನೇ ಪ್ರಶ್ನೆ लेख का पहनने के कपड़े कहाँ दबाकर सोए सिरा होने। 15वें प्रश्न आधुनिक मनुष्य ने किस पर विजय पाए है प्रकृति पर। 16वें प्रश्न हंस का गुण कैसा होता है दूध पीकर पानी छोड़ देना। ಇವು 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು 2ರಿಂದ 3 ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಉತ್ತರಿಸಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ಅಂದ್ರೆ दुकानदार ने सेब का वर्णन कैसे किया ಇವು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೀತೀವಿ ನಾವು. ಇದು ಹೆಂಗಿದೆ ಹಂಗೆ ಬರೆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ 2 ಅಂಕಗಳು ದೊರೀತಾವೆ. 18ನೇ ಪ್ರಶ್ನೆ आशी अम्मा जी अब्दुल कलाम को खाने में क्या क्या देती थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. 19ನೇ ಪ್ರಶ್ನೆ लालिम और किंचा लालिम दास जंगल की ओर क्यों चल पड़े ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೀದೇವೆ. 22ನೇ ಪ್ರಶ್ನೆ बालकृष्ण अपनी माता यशोदा के प्रति क्यों नाराज है ಅದು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೀರಿ. 23ನೇ ಪ್ರಶ್ನೆ शनि ग्रह को शनैश्चर क्यों कहते हैं ಅಥವಾ शनि ग्रह एक ठंडा ग्रह है क्यों 2 वाक्यदೊಳಗೆ ಬರೆಯಿರಿ. 24ನೇ सत्य की शक्ति के बारे में गांधी जी का कथन क्या है ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ಇದು 5ನೇ ವಿಭಾಗದೊಳಗೆ 3ರಿಂದ 4 ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೆಯೋದು ಕೇಳಿದಾರ. ಅದು ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇದಾವೆ. 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ गिल्लू के अंतिम दिन का वर्णन कीजिए ಅಂತಂದಾರ. ಅವು 3 ಪಾಯಿಂಟ್ ಬರೀರಿ ವಾಕ್ಯ ರೂಪದೊಳಗೆ ಬರೀರಿ. 26ನೇ ಪ್ರಶ್ನೆ बसंत एक स्वाभिमानी लड़का है कैसे और स्पष्ट कीजिए. 27ನೇ ಪ್ರಶ್ನೆ रोबोलिन और रोबोदीप के बीच दोस्ती कैसे हुई बताइए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಅದು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯಗಳು 3 ಲೈನ್ ಬರೀರಿ. 28ನೇ ಪ್ರಶ್ನೆ महिला के साहस गाथा पाठ से क्यों संदेश मिलता है बताइए. 29ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಬೆಂಗಳೂರು एक विश्व प्रसिद्ध शहर है कैसे वर्णन कीजिए ಅದು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೀರಿ. 8. 31ನೇ ಪ್ರಶ್ನೆ समय अनमोल है कैसे कविता के आधार पर स्पष्ट कीजिए ಅಂತಂದ. ಇದೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದೊಳಗೆ ಬರೀರಿ. ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ 33ನೇ ಪ್ರಶ್ನೆ गंधम अनुवाद कन्नड़ में अनुवाद कीजिए. कन्नड़
कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದಾರೆ. निम्गोंದು सेंटेंस कोटार कर्नाटक में कावेरी कृष्णा तुंगभद्रा आदि अनेक नदियां बहती हैं. इन नदियों पर बांधा बनाए गए हैं. इनसे हजारों एकड़ जमीन सींच जाती है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕನ್ನಡ ಇದಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಸರಳ ಆಗುತ್ತೆ ಅದನ್ನೇ ಬರೀಬೋದು. ಇದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ದವರಿಗೆ, ಇದು ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. 8ನೇ ಭಾಗ निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए ಅಂತಿದೆ. ಈ 4 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವು. 34 इंटरनेट एक वरदान है, कैसे सदोहरण समझाइए. अथवा सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है, कैसे स्पष्ट कीजिए ಅಂತಂದ. ಒಂದು 8 ವಾಕ್ಯಗಳು ಬರೀಬೇಕು ನೀವು, ನಿಮ್ಗೆ 4 ಅಂಕಗಳು ದೊರೀತವೆ. ಇಲ್ಲೊಂದು ಪದ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇದು ಕಾಯಂ ಕೇಳೋ ಪದ್ಯ ಇದೆ. 35ನೇ ಪ್ರಶ್ನೆ पद्य कंठपाठ कीजिए ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. असफलता एक चुनौती है ಪದ್ಯದಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಬಿಡಬೇಡಿ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಓದಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ 2 ಅಂಕ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳ್ತಾರೆ. 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆ ಅಂತ ಹೇಳೋದು. 2 ಅಂಕದ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇರ್ತಾವೆ. ಅವ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ 4 ಅಂಕಗಳು ದೊರೀತವೆ. 35ನೇ ಪಾಠ. 8ನೇ ಭಾಗಗಳು ಒಂದು ಪ್ರಬಂಧ ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಬಂಧನ ಓದಿಕೊಂಡು ಕೇಸಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಸರಳ ಆಗುತ್ತೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಹೇಳಬೇಕು. 37ನೇ पर्यावरण एक की रक्षा अदर प्रस्तावना पर्यावरण का महत्व महोदय उपसंहार इवेल्लाನು ತಿಳಿಸಬೇಕು. ಅದು ನಿಮಗೆ ಪೂರ್ಣವಾಗಿ 4 ಅಂಕಗಳು ದೊರೀತವೆ. ನಿಮಗೆ ಪತ್ರ ಲಿಖಿ 2 ಕೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ऑफिशियल और पर्सनल 2 पत्र बोलता हूँ. 38ನೇ भाग परीक्षा की तैयारी के बारे में बताते हुए अपने पिताजी का पत्र लिखिए. ಒಂದು ಅರ್ಜಿ 2 ಕೇಳ್ತಾರೆ. ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಮತ್ತು ಪಾರಿವಾರಿಕ ಪತ್ರ ಅಂತ. ಅವು ಹೆಂಗೆ ಬಿಡಿಸಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಐತೆ ನೋಡ್ರಿ. ಮಾರ್ಕ್ಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ 5 ಅಂಕಗಳು ಪೂರ್ಣ ದೊರೀತಾವೆ. ಇವೆಲ್ಲ ಇರಬೇಕಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗಟ್ಟ ನಿಮ್ಗೆ ಪೂರ್ಣಾಂಕಗಳು ದೊರೀತಾವೆ.